माजलगाव नगर परिषदेच्या वतीने शहरात बोगस कामे केल्याचा आरोप करत आंबेडकरी विचार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। माजलगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागामध्ये आझादनगर, टोकवाडी अशा विविध भागामध्ये जे विकास कामे करण्यात आली आहेत, अशी विकास कामे हे बोगस केली आहेत आणि बोगस कामे करून त्याची बिले उचलल्याचा देखील आरोप आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी केला आहे। या संदर्भात आज गुरुवार दिनांक 16 मे रोजी दुपारी 2 वाजता त्यांनी तहसीलदार तसेच पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। माजलगाव नगर परिषदेच्या निषेधार्थ आता आम्ही निवेदन दिलं। सोमवारी रस्ता रोक आंदोलन मुख्य रस्ता नॅशनल हायवे छत्रपती विद्यालयाच्या बाजूला तात्काळ आम्हाला आंदोलन करायचं आणि रस्ता रोक आंदोलन ठेवलेलं आहे। माजलगावमध्ये झाले बोगस सिमेंट रोड, माजलगावमध्ये झाले बोगस पाईपलाईन, माजलगावमध्ये झालेले बोगस नाली काम, तसेच आझादनगर इथे अर्धवट रस्ता करण्यात आला। आझादनगरचा रस्ता तात्काळ उद्यापासून चालू करावा। शिवसाहेबांनी आपले राहिलेला रस्ता पूर्ण करावा। आमच्या गल्लीमध्ये सर्व आमचे गल्लीचे लोक गोर गरीब लोक आहे, बहुजन समाजाचे लोक आहे, दीन दलितचे लोक आहे। आमच्याकडे कुठला विरोध नाही, आमच्याकडे कुठला भेदभाव नाही। हे लोक काय करायला जाणून एक नगरसेवक आमच्या विरोधात, गल्लीच्या विरोधात काहीतरी शिवसाहेबाला सांगतो, काहीतरी चुकीची खोटी माहिती देतो आणि ते शिवसाहेब काय बोलतात की ठीक आहे मी करतो पाहतो। त्याच्यासाठी माजलगावच्या शिवच्या निषेध आणि माजलगावच्या शिवला निलंबित करा म्हणून आम्ही कमिशनर साहेबांकडे आंदोलन करणार आणि पूर्ण चौकशी त्याच्यावर चौकशी समिती गठीत करण्यात यावा। झालेले बोगस कामं यांचे बिल रोखण्यात यावा ही आमची शासनाला कडकडीत विनंती। आता आम्ही पोलीस स्टेशन, तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, डेप्युटी कलेक्टर साहेब आणि माजलगाव पोलीस स्टेशन नगरपालिकेला दिलं की आमची शासनाला कडकडीत विनंती तात्काळ याची दखल घ्यावी।